सर, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारसंघातील नागरिकांना आपण कोणत्या शुभेच्छा द्या? दीपावलीच्या सर्वात प्रथम मी आपल्या सर्वांना ह्या देशवासियाला खूप खूप शुभेच्छा देतो. आशा करतो का ही दिवाळी आपली सुखमय, समृद्धमय आणि आरोग्यमय जावी. मी आपल्या सर्वांना या दिवाळीच्या भरपूर शुभेच्छा देतो. या वर्षातील आपल्या प्रमुख उपक्रमांबाबत नागरिकांशी काय संदेश द्याल? नागरिकांना संदेश काय द्यायचा? नागरिकांना हे संदेश मी देऊ इच्छितो का येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपण सर्वांनी योग्य उमेदवार निवडा. जो उमेदवार या आपल्या विभागाचा कायापालट करेल, नवीन नवीन योजनांचा आपल्यावरती वर्षाव करेल, मूलभूत सुविधांवरती जो भर देईल, आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आपले जेवढे प्रश्न आहेत ते सोडवेल, अशा उमेदवाराला आपण मतदान करू. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, स्वच्छता, सुरक्षितता आणि एकाबाबत आपण काय आवाहन कराल? लक्षात ठेवा, पूर्ण भारतामध्ये मुंबऱ्याची एकता, अखंडता ही नेहमीच एक नंबरवर राहिलेली आहे. अशीच यापुढेही ती सदैव राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. हिंदू मुस्लिम आम्ही एकत्र राहतो, गोडी गुलाबीने नांदतो, दोघं मिळून दोघांचे सण साजरे करतो. असेच पुढे देखील आम्ही साजरे करू आणि एकोपाने राहू अशीच मी इच्छा बाळगतो. सर, आपण पाहत असाल महागाई आणि आर्थिक अडचणीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी नागरिकांना सरकारी स्थानिक पातळीवरून कोणती मदत अपेक्षित आहे असं आपल्याला वाटतं? माझं असं म्हणणं आहे का आर्थिक मदतपेक्षा सरकारने जर लोकांना हातावरती रोजगार दिले, प्रत्येकाला काम हवं आहे, कोणी माणूस कोणासमोर हात पसरवायला आलेला नाहीये, तो हाताला काम आहे, काम असेल अशा ठिकाणी उपस्थित राहतो, तर माझी सरकारकडे हीच अपेक्षा आहे का येणाऱ्या भविष्य काळामध्ये युवकांना, बेरोजगारांना आपण योग्य न्याय द्याल आणि आपण त्यांना नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्याल अशीच आशा बाळगतो. आपल्याकडून युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी खास संदेश काय असणार आहे? मी खास करून युवा माझ्या वर्गाला एक नम्र विनंती करतो आणि या दीपावलीच्या एक शुभेच्छा देतो का आपण शिक्षणामध्ये भर द्या, शिकून खूप मोठे व्हा, प्रगती करा, नोकरी व्यवसायामध्ये आपलं नाव करा, परंतु आपल्या परिवारातील आई वडिलांना आपण निश्चितच आपल्या बरोबर मोठं कराल. त्यांनी आपल्याला मोठं केलेलं आहे, त्यांनाही देखील आपण त्यांना तुमच्या बरोबर समाविष्ट करून घ्या आणि त्यांची काळजी घ्या, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. सर, आता महापालिका निवडणूक जवळ आलेली आहे, आपण जिंकला अशी आशा आहे आणि होणारच नक्कीच. पण शक्य असेल तर येत्या काळात कोणते विकास कामे किंवा योजना राबवणार आहात आपण? त्यात माझ्या माहितीप्रमाणे ज्या छोट्या मोठ्या योजना असतात ते प्रत्येक नगरसेवक करतोच, परंतु या मुंबई शहराला मूलभूत गरजा काय आहेत त्याच्यापेक्षाही अधिक आम्ही काय देऊ शकतो. उदाहरणार्थ मेट्रो झाली, चांगलं मैदान झालं, चांगली शाळेचं नियोजन झालं, पाण्याचं नियोजन मोठ्या प्रमाणावरती या मुंबईला तशी गरज आहे, तर त्या मोठ्या कामांवरती आम्ही भर देऊ. सर, शेवटी एक खास संदेश एका वाक्यामध्ये दिवाळीसाठी? माझ्या सर्व परिवाराच्या वतीने या देशवासियाला, माझ्या मुंबईवासियाला दिवाळीच्या ह्याच शुभेच्छा देऊ शकतो का जो एकोपा आपला आहे तो असाच कायम राहो. राम जसं वनवास कापून घरी आले होते, प्रत्येकाने दिवा प्रज्वलित केला होता आणि सर्वीकडे अंधाराचं वातावरण मधून उजाळ्याकडे आपण गेलो होतो, तसंच हा मुंब्रा देखील ज्या परिस्थितीत आज आहे त्याहून चांगलं त्याचं भरभराटी हो, चांगली योजना येऊ आणि माझे हिंदू मुस्लिम बांधव एकतेने राहो, गोडी गुलाबीने राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.